तुम्हाला माहिती आहे काल काय झालं? माझ्या सासूबाई इंग्लंडमध्ये आलेल्या आहेत. त्या इथे पोहोचल्या पहाटेच्या 1 वाजता म्हणून आराम करून जरा सकाळी-सकाळी त्यांचे व्हिडिओज घेतले. मग छान केक कटिंग केलं आल्याबद्दल आम्हाला एवढे खुश होतो, माझे मुलं खुश होते. पहिल्यांदा आमच्याकडे एवढ्या वर्षात कोणीतरी आमचं आलंय. आता इथून पुढे त्यांच्यासोबत मी तुम्हाला सगळं इंग्लंड फिरवते. पण तुम्हाला सांगू त्यांनी एवढे छान गिफ्ट्स घेऊन आले होते. माझ्या जाऊबाईने खूप प्रेमाने सगळ्यांसाठी वस्तू पाठवलेल्या होत्या आणि खूप प्रेमाने ही बॅग पॅक केलेली होती. बऱ्याच वर्षापासून आमच्या पॅरेंट्सला इकडे आणायचा प्रयत्न करत होतो, पण ह्या वर्षी तो योग जुळून आला. योग एवढा चांगला जुळला की जे लंडनवरून पंढरपूरला आलेले होते वारकरी, त्यातल्याच एका ताईसोबत माझ्या सासूबाई आलेल्या होत्या. एवढ्या लांबचा प्रवास एकदम सुखात झाला त्यांचा आणि त्या फायनली घरी पोहोचलेल्या आहेत. त्या आल्यापासून आमच्या घरात सगळीकडे आनंदच होता. आज आषाढी एकादशी आहे. नेहमी आम्हाला वाटतं आम्ही घरापासून लांब आहोत, पण ह्या वर्षी तसं वाटत नाही. कारण तुम्हाला सांगू, आज आई घरी आलेल्या आहेत आणि असं वाटतंय कोणीतरी देवरूपी माणूस घरी आलाय. इथे आल्या आल्या त्यांच्या प्रवासातल्या गप्पा ऐकल्या, त्यांना सगळं घर दाखवलं, बॅकयार्ड फिरवलं आणि तुम्हाला माहितीये त्यांनी तिकडून काही भाजीपाल्यांची बिया आणल्या होत्या. त्यांनी त्याची आधी लागवड केली. त्यांना थोडंसं अजून जेटलॅग झालेलं होतं कारण इथे टाइम मागे पुढे आहे. झोपेचं त्यांचं सगळं टाइम मोडलेला होता. पण आज आषाढी एकादशी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सासूबाई सोबत.